Hello friends, welcome to our channel. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपला प्रॉब्लेम सेट 19 हा आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करून घेणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. ओके, चला तर मग जाऊया आपल्या आजच्या प्रॉब्लेम सेट कडे. बघा, तर प्रॉब्लेम सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राइट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम ग्रेटर, स्मॉलर और इक्वल. काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथे ग्रेटर, स्मॉलर अँड इक्वल म्हणजे लहान, मोठा आणि समान हे सांगायचे आहेत. या प्रकारे काही इक्वेशन दिलेले आहेत मित्रांनो, ते आपण सॉल्व्ह करूया वन बाय वन. ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे आपल्या पुढच्या पेजवरती. बघा, या ठिकाणी तुम्हाला आता क्लिअरली दिसत असेल, राइट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम ग्रेटर, स्मॉलर और इक्वल इन अ बॉक्स. या बॉक्स मध्ये ग्रेटर आहे, स्मॉलर आहे की इक्वल आहे ते सांगायचे. ओके, जो मोठा असेल त्याकडे तोंड करून आपलं हे चिन्ह वापरल्या जातात. आता ग्रेटर अँड स्मॉलर कसं ठरवायचं मित्रांनो, जर फ्रॅक्शन्स दिले असतील, नंबर मध्ये तुम्ही लहान मोठा समजू शकतात. 1 पेक्षा 2 मोठा आहे. ओके, 1 इज स्मॉलर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 1, या प्रकारे होईल हे कळेल. पण इथे फ्रॅक्शन्स आहेत, तर फ्रॅक्शन्स मध्ये लक्षात ठेवायचं, लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं. पहिले फ्रॅक्शन्सला काय करायचं, लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं. डिनॉमिनेटर्स म्हणजे जे खालचे नंबर हे सेम करून घ्यायचे, सेम जर नसतील तर. आणि वरचा नंबर ज्याचा मोठा, नॉमिनेटर्स जो मोठा तो मोठा फ्रॅक्शन्स, ज्याचा डॉमिनेटर्स लहान तो लहान फ्रॅक्शन्स. ओके, तर मग बघा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन 1/7 अँड 3/7 अँड 3/7 दोघं बघा फ्रॅक्शन्स कसे आहेत, इक्वल आहेत. ओके, दोन्ही कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणून इथे आपण साइन कोणतं वापरणार मित्रांनो, तर इक्वलचं, दोघांना इक्वल. ओके, इक्वल आहेत म्हणून इक्वलचं साइन. इथे 3/8 अँड 2/8 बघा, डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे. आता नॉमिनेटर कोणाचा मोठा आहे, 3 मोठा की 2 मोठा, 3 मोठा, म्हणून आपण याला करायचंय 3 कडे. ओके, याचे रीडिंग कसं करणार मित्रांनो, 3/8 ग्रेटर दॅन 2/8. ओके, म्हणजे 3/8 हा मोठा आहे 2/8 पेक्षा. ओके, मराठीमध्ये ही कंप्लीट. पुढे 2/11 अँड 10/11. आता इथे कोणता मोठा मित्रांनो, बघा डिनॉमिनेटर दोघांचा इक्वल, 10 मोठा आहे म्हणून या प्रकारे हे साइन वापरायचंय. आणि याची रीडिंग कशी करणार, 2/11 स्मॉलर दॅन 10/11. ओके, स्मॉलरचं या प्रकारे 2/11 हा लहान आहे, म्हणजे 2/11 स्मॉलर दॅन कोणापेक्षा, 10/11 पेक्षा. ओके, क्लिअर आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या, जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. बघा पुढचे एक्झाम्पल 5/15 अँड 10/30. आता बघा चेंज आला, बरोबर, डिनॉमिनेटर दोघांचे चेंज झाले. आता यांना आपण करून घेऊया इक्वल. ओके, मग आता इक्वल करण्यासाठी बघा 15 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 13 मिळतो, बरोबर. मग आपण काय करू, याला 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजेच 5 × 2 आणि 15 × 2 होऊन जाईल. दोघांना करायचं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. हा इकडचा जसाचा तसाच घेऊन घ्या, 10/30. 10/30. मग आता बघा याचा मल्टिप्लाय, 5 2 × 10 अँड 15 2 × 30. ओके, आणि इकडे 10/30. सो दॅट फ्रेंड्स, कोणता मोठा आहे, बघा दोघं इक्वल मिळाले. दोन्ही कसे मिळाले, इक्वल मिळाले, म्हणून इथे साइन वापरायचं इक्वलचं. आणि मित्रांनो परत एकदा लिहून घेऊया आपण यांचे आन्सर. काय मिळणार, तर 5/15 हा इक्वल असणार कोणाच्या, 10/30च्या. ओके, क्लिअर आहे, कळालं मित्रांनो. बघा इथून मिळालं की दोन्ही इक्वल आहेत डिनॉमिनेटर्स, लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर, म्हणून आपण लिहिले 5/15 हा इक्वल आहे 10/30च्या. क्लिअर. चला पुढे, इथे बघा 5/8 आणि इकडे 5/9, इथे वेगवेगळी आहेत. मग अशा प्रकारे जर लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायला आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलो, सॉरी प्रॉब्लेम सेट मध्ये, ज्यांनी तो प्रॉब्लेम सेट पाहिला नसेल त्यांनी जाऊन तो प्रॉब्लेम सेट पाहून घ्या. ओके, मग आता याला करूया आपण लाईक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट. त्यासाठी बघा काय करायचे असते, त्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय ह्या नाईनला पाठवायचं दोघांकडे. तर 5
इंटू 9 आणि अपॉन मध्ये 8 इंटू 9. ओके, आणि इथे काय होणार, हा 8 येणार, ह्या दोघांना मल्टिप्लाय करायला 5 इंटू 8 अपॉन 9 इंटू 8. ओके, याप्रमाणे. आता 9 5 मिळणार 45 आणि 9 8 जा 72. ठीक आहे, पण 8 5 जा 40 आणि हा 9 8 जा 72. ओके, तर बघा कोणता नंबर मोठा आहे हे तुम्हाला इथून कळालंच असणार. डिनॉमिनेटर्स इक्वल झालेत, 45 अपॉन 72 आणि 40 अपॉन 72. तर 45 मोठा आहे म्हणून 45 अपॉन 72 हा मोठा असणार. सो दॅट आपले फायनल आन्सर लिहून घ्यायचे. काय असणार, 5 अपॉन 8 ग्रेटर दॅन 5 अपॉन 9. क्लिअर? ओके, चला तर जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, 4 अपॉन 7 आणि 4 अपॉन 11. इथे पण डिनॉमिनेटर्स वेगवेगळे, याच इक्वेशन प्रमाणे त्यालाही सॉल्व्ह करूया. तर याला पाठवू इकडे, म्हणजेच काय, तर 4 इंटू 11 आणि अपॉन मध्ये 7 इंटू 11. ओके, आता हा 7 परत इकडे पाठवूया, 4 इंटू 7 अपॉन मध्ये 11 इंटू 7. आता सॉल्व्ह करून घ्या याला. 11 4 जा 44, 11 7 जा 77. इकडे 4 7 जा 28, 11 7 जा 77. बरोबर. आता बघा तुम्हाला कोणता मोठा वाटतोय. डिनॉमिनेटर्स दोघांचे झाले इक्वल, झाले लाईक मध्ये कन्वर्ट. 44 मोठा की 28 मोठा, तर 44 मोठा. ओके, काय असणार, 44 मोठा असणार. यात असणार तुमचा 44 मोठा असणार, म्हणजे 44 अपॉन 77 ग्रेटर दॅन 28 अपॉन 77. सो दॅट तुमचे जे आन्सर काय मिळणार, 4 अपॉन 7 ग्रेटर दॅन 4 अपॉन 11. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके फ्रेंड्स, तुमचा होमवर्क कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही हे बॉक्स कंप्लीट करू शकतात. बघा बॉक्स कंप्लीट करायचे राहिले, हा इक्वल सांगू शकतात, हा तुमचा हा ग्रेटर. ओके, खाली इथे तुम्ही बॉक्स बनवूनही कंप्लीट करू शकतात. हा इथे तुमचा हा मिळून जाईल. ओके, क्लिअर आहे. चला जाऊया मित्रांनो पुढच्या एक्झाम. मागचे बॉक्स भरायचे राहिले, नाही भरलेत. ओके, पुढे पुढच्या एक्झाम बघा. 10 अपॉन 11 अँड 10 अपॉन 13. इथे पण क्रॉस मल्टिप्लाय. ओके, बघा काय करणार, तर 10 इंटू 13 अपॉन 11 इंटू 11 इंटू 13. इकडे पण हा 11 इकडे, याला मल्टिप्लाय करणार 10 इंटू 11, सॉरी 11 पाहिजे होता ना, 10 इंटू 11 अपॉन 13 इंटू 11. आता मल्टिप्लाय करा, 13 10 जा 130. इकडे बघा 13 1 जा 13 चा 3 कॅरी 1, 13 1 जा 13 and 1 40, 143. इकडे 11 10 जा 110 आणि अपॉन मध्ये 13 11 जा 143. ओके, बघा कोणता नंबर मोठा वाटतोय मित्रांनो तुम्हाला. 130. दोघं लाईक टर्म्स कन्वर्ट झाले. 130 मोठा आहे, म्हणजे 130 अपॉन 143 ग्रेटर दॅन 110 अपॉन 143. म्हणजे सो दॅट आपले जे आन्सर असणार फायनल ते लिहायचे 10 अपॉन 11 ग्रेटर दॅन 10 अपॉन 13. वरती ही साइन वापरून घ्यायचे, हा मोठा असणार म्हणून. का रे? ओके, तर मग आता सोडवायचे मित्रांनो पुढचे एक्झाम्पल. चला बघूया. 1 अपॉन 5 अँड 1 अपॉन 9. कोणता मोठा आहे, ट्राय. हा याला मल्टिप्लाय करायला 1 इंटू 9 आणि अपॉन मध्ये 5 इंटू 9. याला पाठवून द्या तिकडे, तर 1 इंटू 5 अपॉन मध्ये 9 इंटू 5. ओके, क्लिअर, कळालंय. चला पुढे सोडवून घ्या. 9 1 जा 9, 9 5 जा 45. इकडे 5 1 जा 5, 5 9 जा 45. ओके, बघा डिनॉमिनेटर्स दोघांचे झाले इक्वल. 9 मोठा आहे, तर 9 अपॉन 45, 9 अपॉन 45 ग्रेटर दॅन 5 अपॉन 45. ओके, सो दॅट जे आन्सर मिळून जाईल फायनल वाले, तर काय असणार,
9 नहीं, 1/5 ग्रेटर दॅन 1/9. ओके, तर 1/5 ग्रेटर दॅन 1/9, तर हा फ्रॅक्शन मोठा असणार. ओके फ्रेंड्स, क्लिअर. जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. बघा पुढचे एक्झाम्पल इथे पण त्याचप्रमाणे करूया. क्रॉस मल्टिप्लाय 5 × 8/6 × 8 आणि इकडे हा 1 × 6/8 × 6. 5 8 जा होणार 40, 8 6 जा 48. इकडे काय होणार 6 1 जा 6 and 6 8 जा 48. ओके, तर बघा मित्रांनो, कोणता नंबर मोठा वाटतोय त्याप्रमाणे सांगायचं आहे. 14/48 की 6/48. तर 14/48 हा नंबर मोठा असणार, म्हणून या ठिकाणी काय असणार, सो दॅट 5/6 ग्रेटर दॅन 1/8. तर हा नंबर ग्रेटर असणार. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. जाऊया मित्रांनो पुढच्या एक्झाम्पलकडे. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघूया मित्रांनो पुढची एक्झाम्पल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक, तर 5/12 and 1/6. तर यामध्येही परत काय करायचं आहे बघा, हा याला इकडे मल्टिप्लाय करून घ्या. 5 × 6/12 × 6. इकडे काय होणार, हा 12 इकडे मल्टिप्लाय करणार 1 × 12 and अपॉन मध्ये 6 × 12 करून घ्या मल्टिप्लाय. 6 5 जा 30 and 6 12 जा 72. इकडे 12 1 जा 12 and 12 6 जा 72. आता बघा या दोघांमध्ये तुम्हाला कोणता नंबर मोठा वाटतो मित्रांनो, तर 13. ओके, 13/72 ग्रेटर दॅन 12/72. म्हणून या ठिकाणी लिहायचं सो दॅट 5/12 ग्रेटर दॅन 1/6. चला तर बघूया मित्रांनो पुढे. 7/8 and 14/16. तर मग याला सॉल्व करायचंय. बघा काय मिळणार, 7 × 16 and अपॉन मध्ये 8 × 16. हा इकडे याला मल्टिप्लाय करा, सॉरी हा याचा टॉईस आहे बरोबर. आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे होते मित्रांनो. हा पण इथे त्याप्रमाणे जमलं असतं. बघा एवढा मोठा प्रॉब्लेम सोडविण्यापेक्षा याला शॉर्ट मध्ये पण कन्वर्ट करू शकतो आपण, त्याकडे लक्षच दिलं नाही. बघा हा 8 दुप्पट केला तर मिळतोय, म्हणून काय करू आपण, याला फक्त 2 ने मल्टिप्लाय करू. 7 × 2 आणि अपॉन मध्ये 8 × 2. इकडे काय होऊन जाईल, हा 14/16 जसाचा तसाच. परत इथे 7 2 जा 14, 8 2 जा 16. इकडे 14/16. ओके, बघा दोघं कसे मिळाले मित्रांनो तुम्हाला, दोन्ही इक्वल मिळालेत. ओके, दोन्ही इक्वल असणार. सो दॅट इथे काय लिहिणार, सो दॅट 7/8 इक्वल 14/16. ओके फ्रेंड्स, हे दोन्ही इक्वल होऊन जाईल. इथे पण तुम्ही त्या प्रकारे करू शकत होतात. याला 2 ने मल्टिप्लाय करून हा काय मिळाला असता बघा दोघांना, 6 2 जा 12 2 1 जा 2, म्हणजे इथे 2 मिळाला असता आणि इथे हाच तुमचा मोठा नंबर राहिला असता. ओके, या प्रकारेही याला कन्वर्ट करू शकत होतात. पुढे जाऊया मित्रांनो. बघा तिथे काय आहे, 4/9 and 4/9. दोघं कसे असणार, इक्वल असणार. सॉल्व करायची गरज नाही. क्लिअर आहे. चला टेक दिस स्क्रीनशॉट. जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, 5/18 and 1/9. 9 2 जा 18 होतो, म्हणून 2 ला मल्टिप्लाय करू याला. 5/18 इकडे 1 × 2 आणि अपॉन मध्ये 9 × 2. मग आता ह्याला सोडवा. 5/18 इकडे 2 1 जा 2, 2 9 जा 18. बघा कोणता नंबर मोठा वाटतोय, तर फर्स्ट वाला. म्हणून इथे सो दॅट काय असणार, 5 नाही, वरचे इक्वेशन लिहायचे. 5/18 ग्रेटर दॅन 1/9. ओके फ्रेंड्स,
क्लिअर आहे. चला जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. बघा इथे 7 3 नाही होत म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार. क्रॉस मल्टिप्लाय करू. 2 into 7 upon 3 into 7. हा इकडे याला मल्टिप्लाय करणार 4 into 3 and upon मध्ये 7 into 3. आता याला सॉल्व करून घ्या. बघा काय मिळणार. 7 2 जा 14, 7 3 जा 21. इकडे 3 4 जा 12, 3 7 जा 21. बघा दोघांमध्ये मोठा नंबर कोणता मिळतोय मित्रांनो. तर 14/21 हा मोठा आहे. सो दॅट ते लिहायचं असणार 2/3 ग्रेटर दॅन 4/7. ओके. तर या ठिकाणी हा ग्रेटर असणार, या ठिकाणी हा ग्रेटर असणार. ओके क्लिअर आहे. तर मित्रांनो ऑल क्वेश्चन कंप्लीट झालेत आपले. नाही अजून 2 बाकी आहेत ते पण कंप्लीट करून घेऊया. ओके चला मग नेक्स्ट एक्झाम्पल 3/7 and 5/9. याला सॉल्व करूया. बघा काय होणार. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. इथेही हा या दोघांना मल्टिप्लाय करणार 3 into 9 upon 7 into 9 आणि हा या दोघांना मल्टिप्लाय करणार 5 into 7 upon 9 into 7. सॉल्व करा. 9 3 जा 27, 9 7 जा 63. इकडे 7 5 जा 35, 9 7 जा 63. कोणता मोठा आहे. तर तुमचा हा नंबर मोठा असणार. ओके 27/63 स्मॉलर दॅन 35/63 पेक्षा. तर सो दॅट 3/7 स्मॉलर दॅन 5/9. चला जाऊया मित्रांनो पुढच्या एक्झाम्पल कडे. बघा पुढचे 11 and 5 आहे. एका टेबल मध्ये नाही क्रॉस मल्टिप्लाय. तर 4 into 5 upon 11 into 5. तर हा इकडे पाठवा 1 into 11 upon 5 into 11. तर आता 5 4 जा होणार 20, 11 5 जा 55. इकडे 11 1 जा 11 आणि 11 5 जा 55. तर मित्रांनो कोणता नंबर मोठा असणार. तर 20/55 ग्रेटर दॅन 11/55. सो दॅट इथे लिहायचंय 4/11 ग्रेटर दॅन 1/5. ओके फ्रेंड्स. ओके क्लिअर आहे. तर मित्रांनो या प्रकारे हा प्रॉब्लेम सेट आपला या ठिकाणी झालाय कंप्लीट. याची साइन लिहून घ्या. तर मित्रांनो या प्रकारे हा प्रॉब्लेम सेट कंप्लीट करायचा होता. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. त्याआधी मित्रांनो चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या सबस्क्राईब. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आपल्या मित्रांपर्यंतही शेअर करायचं आहे मित्रांनो. ओके फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक.